एका आईची अशी परीक्षा झाली की जिचा नुसता विचार करूनही अंगावर काटा येतो. स्वतःच्या काळजाच्या तुकड्याचा तिला त्याग करावा लागला. पण शेवटी जे घडलं ना, ते ऐकून तुमचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. एका छोट्याशा गावात चांगुना नावाची एक आई राहत होती आणि तिचा एकुलता एक लाडका लेक चिल्या. त्या दोघांचं जग म्हणजे फक्त ते दोघंच. चिल्या म्हणजे चांगुनाचा श्वास होता, तिचं सर्वस्व होतं. चांगुना तशी महादेवाची निस्सीम भक्त. दररोज न चुकता देवाची पूजा करायची, उपवास धरायची आणि अगदी मनापासून ओम नमः शिवायचा जप करायची. तिची भक्ती अगदी खरी होती, निष्कपट होती. पण मित्रांनो, म्हणतात ना, भक्ती जितकी खरी तितकी देवाची परीक्षाही मोठी असते. असाच एक दिवस होता. दुपारची वेळ होती आणि घरात अगदी शांतता होती. अचानक दारावर कुणीतरी थाप मारली. चांगुनाने दार उघडून पाहिलं तर समोर एक साधू महाराज उभे होते, अतिशय थकलेले आणि भुकेनं व्याकुळ झालेले. ते चांगुनाला म्हणाले, माय, मला खूप भूक लागलीय, काहीतरी खायला देशील का? चांगुना अत्यंत दयाळू होती. ती लगेच हात जोडून म्हणाली, महाराज, माझ्या घरात जे काही वृक्षसुक्ष असेल ते मी तुम्हाला नक्की देईन. पण पुढच्याच क्षणी त्या साधूने जे मागितलं ते ऐकून चांगुनाच्या पायाखालची जमीनच सरकली. साधू म्हणाला, मी हे साधं अन्न खात नाही, मला तुझ्या पोटच्या गोळ्याचं, तुझ्या चिल्याचं मांस खायला हवंय. हे शब्द कानावर पडताच जणू वेळ तिथेच थांबली. तिचं हृदय धडधडायला लागलं. एका आईला असा प्रश्न, एका बाजूला तिचा जीवापाडी जपलेला, जीवापेक्षा जास्त प्रिय असणारा मुलगा, आणि दुसऱ्या बाजूला तिचा देवावरचा तो अढळ विश्वास आणि दारात आलेला अतिथी. चांगुनाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिने एकदा आपल्या चिल्याकडे पाहिलं. तो निरागस चेहरा, ते गोड हसू पाहून क्षणभर तिचंही मन डळमळलं. पण पुढच्याच क्षणी तिने डोळे मिटले. मनातल्या मनात महादेवाचं स्मरण केलं आणि विचार केला, जर हीच माझ्या देवाची इच्छा असेल तर मी माझं सर्वस्व अर्पण करायला तयार आहे. मित्रांनो, जगातल्या कोणत्याही आईसाठी याहून मोठं दुःख काय असू शकतं? पण चांगुनानं आपली श्रद्धा ढळू दिली नाही. तिने स्वतःच्या लेकराचा त्याग केला आणि ते अन्न त्या साधूसमोर नेऊन ठेवलं. आणि चमत्कार झाला. ते ताट पाहताच तो साधू अचानक हसू लागला आणि पाहता पाहता त्याचं रूपच बदललं. समोर साधू नव्हता तर साक्षात भगवान महादेव उभे होते. महादेव अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाले, चांगुना, तू माझी खरी भक्त आहेस. तुझी श्रद्धा, तुझा त्याग खरोखरच अमूल्य आहे. आणि पुढच्याच क्षणी महादेवांच्या कृपेने चिल्या पुन्हा जिवंत झाला. हसत खेळत आईकडे धावत आला. चांगुनाच्या डोळ्यातून आता आनंद अश्रू वाहत होते. तिने आपल्या लेकराला घट्ट मिठी मारली. तो क्षण शब्दात सांगणं खरंच खूप कठीण आहे. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक खूप मोठा बोध देऊन जाते. खरी भक्ती म्हणजे फक्त रोजची पूजा करणं नाही, तर ती असते पूर्ण विश्वास आणि पूर्ण समर्पण. जेव्हा तुमची श्रद्धा खरी असते ना, तेव्हा देव तुमची मोठी परीक्षा नक्कीच घेतो. पण शेवटी तोच देव तुमच्यावर कृपेचा वर्षावही करतो. कायम लक्षात ठेवा, जिथे आपला स्वार्थ संपतो तिथूनच खरी भक्ती सुरू होते. तुम्हाला चांगुनाची आणि महादेवाची ही कथा कशी वाटली? जर ही कथा तुमच्याही मनाला भिडली असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. आणि अशाच हृदयाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.